नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे शोल्डर जॉईंटची डिटेल ॲनाटॉमी. त्याच्यामध्ये आपण कोणते कोणते पॉईंट्स कव्हर करणार आहे, त्याचा टाईप, आर्टिक्युलर सरफेस, लिगामेंट, बर्सा, रिलेशन्स, ब्लड सप्लाय, नर्व सप्लाय, मुवमेंट आणि लास्टला क्लिनिकल ॲनाटॉमी. आपण सुरुवात करूया टाईपपासून. तर टाईप काय आहे? शोल्डर जॉईंट इज अ सायनोवियल जॉईंट ऑफ बॉल अँड सॉकेट व्हरायटी. शोल्डर जॉईंट हा सायनोवियल जॉईंट आहे. त्याची व्हरायटी कोणती आहे? बॉल अँड सॉकेटची. तसे आता आर्टिक्युलर सरफेस जॉईंट इज फॉर्म्ड बाय द आर्टिक्युलेशन ऑफ द ग्लिनॉइड कॅव्हिटी ऑफ द स्कॅप्युला अँड हेड ऑफ द ह्युमरस. ही ग्लिनॉइड कॅव्हिटी जी आहे स्कॅप्युलाची ती आणि हेड ऑफ द ह्युमरस ह्यांच्यामध्ये आर्टिक्युलेशन होते, म्हणून त्याला आपण काय म्हणायचं? देअर फॉर इट इज नोन एज द ग्लिनो ह्युमरल आर्टिक्युला. ही डायग्राम अशी काढायची. स्कॅप्युला दाखवला आहे, त्याची ग्लिनॉइड कॅव्हिटी दाखवली आहे, हेड ऑफ ह्युमरस दाखवला आहे. ओके. त्यानंतर structurally it is a weak joint because glenoid cavity is too small and shallow to hold the head of humerus in a place. ह्याचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय की ही जी ग्लिनॉइड कॅव्हिटी आहे ती खूप छोटी आहे आणि हेड ऑफ ह्युमरस खूप मोठा आहे. किती मोठा आहे हेड ऑफ ह्युमरस? द हेड इज 4 times द साईज ऑफ द ग्लिनॉइड कॅव्हिटी. हे 4 पट मोठा आहे ग्लिनॉइड कॅव्हिटीपेक्षा. शोल्डर जॉईंट हा वीक जॉईंट आहे आपण म्हणलं तरी पण त्याची स्टॅबिलिटी कोण मेंटेन करते? स्टॅबिलिटी ऑफ द जॉईंट इज मेंटेन बाय द फॉलोइंग फॅक्टर्स: कोरॅकोक्युमेल आर्च, मस्क्युलोटेंडिनियस कफ, ग्लिनॉइडल लेब्रम, सराउंडिंग मसल्स, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. त्यानंतर त्याचे लिगामेंट्स बघूया. लिगामेंट्स टोटल 4 आहेत. पहिलं द कॅप्स्युलर लिगामेंट, कोरॅकोह्युमरल लिगामेंट, ट्रान्सवर्स ह्युमरल लिगामेंट आणि ग्लिनॉइडल लेब्रम. कॅप्स्युलर लिगामेंट इट इज व्हेरी लूज अँड परमिट फ्री मूवमेंट. इट इज लीस्ट सपोर्टेड इन्फेरियरली वेअर डिसलोकेशन्स आर कॉमन. म्हणजे इन्फेरियर साईडला हे लिगामेंट खूप कमी आहे, म्हणजे तिथं सपोर्ट जास्त देत नाही ते, त्याच्यामुळे काय तिथं डिसलोकेशन कॉमन आहेत. सच डिसलोकेशन मे डॅमेज द क्लोजली रिलेटेड ॲक्झिलरी नर्व. त्यानंतर कोरॅकोह्युमरल लिगामेंट इट एक्सटेंड फ्रॉम द रूट ऑफ द कोरॉकॉइड प्रोसेस ऑफ स्कॅप्युला टू द नेक ऑफ द ह्युमरस. आपल्याला नावावरूनच कळतं आहे कोरॅको आणि ह्युमरल म्हणजे कोरॉकॉइड प्रोसेस आणि ह्युमरस. म्हणजे तिथं लिहायचं कसं, कुठून एक्सटेंड करते तर ते कोरॉकॉइड प्रोसेसपासून एक्सटेंड करते, कुठंपर्यंत जाते तर नेक ऑफ द ह्युमरस. ओके. त्यानंतर ट्रान्सवर्स ह्युमरल लिगामेंट. ट्रान्सवर्स ह्युमरल लिगामेंट ते काय करते? इट ब्रिजेस द अप्पर पार्ट ऑफ द बिसिपिटल ग्रूव्ह ऑफ द ह्युमरस बिटवीन ग्रेटर अँड लेसर ट्युबरकल. जे बिसिपिटल ग्रूव्ह आहे त्याच्यामध्ये 2 ट्युबरकल असतात, एक ग्रेटर ट्युबरकल असते आणि एक लेसर ट्युबरकल असते. दोघांच्या मध्ये ते ब्रिज तयार करते. 4th आहे ग्लिनॉइडल लेब्रम. इट इज फायब्रोकार्टिलेजिनस रिम विच कवर्स द मार्जिन ऑफ द ग्लिनॉइड कॅव्हिटी अँड इन्क्रीजेस द डेप्थ ऑफ द कॅव्हिटी. जी ग्लिनॉइडची मार्जिन आहे जी मगाशी आम्ही दाखवली तर त्याचा डेप्थ काय करते? ते इन्क्रीज करते ग्लिनॉइडल लेब्रम. ओके. त्यानंतर त्याचे बर्सा बघूया. टोटल 3 बर्सा आहेत: सब ॲक्रोमियल बर्सा, सब स्कॅप्युलरिस बर्सा आणि इन्फ्रास्पायनाटस बर्सा. त्यानंतर रिलेशन्समध्ये ही डायग्रॅम एक काढायची, कंपल्सरी डायग्रॅम काढायची. त्याच्यामध्ये रिलेशन्स दाखवल्यात. वरती इथं ॲक्रोमियल प्रोसेस दाखवले, कोरॉकॉइड प्रोसेस, दोघांच्या मध्ये कोरॅकोक्युमेल आर्च, एंटेरियरला डेल्टॉइड, पोस्टेरियरला डेल्टॉइड. ओके. मध्ये ग्लिनॉइड लेब्रम दाखवला आहे आणि हे कॅप्सूल ऑफ द शोल्डर जॉईंट. त्यानंतर सुप्रास्पायनेटस, इन्फ्रास्पायनेटस, टेरेस मायनर. खालच्या इन्फेरियर बाजूला हेड ऑफ ट्रायसेप्स आणि वेसल्स, पोस्टेरियर सर्कमफ्लेक्स ह्युमरल आर्टरी आणि ॲक्झिलरी नर्व. ते डायग्रॅम काढल्यानंतर तीच डायग्रॅम परत पुढे एक्सप्लेन करायची पुढच्या पेजवरती. तर सुपेरियरला काय काय होतं? कोरॅकोक्युमेल आर्च, सब ॲक्रोमियल बर्सा, सुप्रास्पायनेटस आणि डेल्टॉइड. ओके. इन्फेरियरला काय होतं? लॉंग हेड ऑफ ट्रायसेप ब्रेकाय, ॲक्झिलरी नर्व, पोस्टेरियर सर्कमफ्लेक्स ह्युमरल आर्टरी. ती मगाचीच डायग्रॅम एक्सप्लेन करायला लागलो परत मी, वेगळं काही नाही यात. एंटेरियरला काय? सब स्कॅप्युलरिस, कोरॅकोब्रॅकियालिस, हेड ऑफ द बायसेप ब्रेकाय अँड डेल्टॉइड. पोस्टेरियरला इन्फ्रास्पायनेटस, टेरेस मायनर आणि डेल्टॉइड. ह्याच्यामध्ये बघा रिलेशनमध्ये डेल्टॉइड कॉमन आहे. सुपेरियरला डेल्टॉइड आहे, एंटेरियरला डेल्टॉइड आहे आणि पोस्टेरियरला पण डेल्टॉइड आहे.
इन्फेरियर सोडून तिन्हीमध्ये कॉमन आहे. त्यानंतर ब्लड सप्लाय. त्याचा ब्लड सप्लायमध्ये अँटेरियर सर्कमफ्लेक्स ह्युमरल वेसल्स, पोस्टेरियर सर्कमफ्लेक्स ह्युमरल वेसल्स. ह्याच्यामध्ये फक्त चेंज काय झाला, अँटेरियर पोस्टेरियर, पुढचं सेमच आहे. सुपरा स्कॅप्युलर वेसल आणि सब स्कॅप्युलर, तर सुपरा सब एवढे पहिला पार्टच नुसतं चेंज केला आहे, बाकी सगळं पुढचं सेमच आहे. त्यानंतर नर्व सप्लाय, ॲक्झिलरी नर्व, मस्क्युलोक्युटेनस नर्व आणि सुपरा स्कॅप्युलर नर्व. मुवमेंट ऑफ द शोल्डर जॉईंटमध्ये टोटल 7 मुवमेंट्स आहेत. पहिलं आहे ते फ्लेक्शन. फ्लेक्शनमध्ये काय होते, आर्म मूव्स फॉरवर्ड अँड मिडियली, म्हणजे हात पुढं आणि मिडियली. एक्सटेन्शन, आर्म मूव्स बॅकवर्ड अँड लॅटरली. ॲबडक्शन, ॲबडक्शन म्हणजे काय, अपवर्ड लॅटरल मुवमेंट ऑफ द ह्युमरस. ॲबडक्शन म्हणजे अवे फ्रॉम द बॉडी, बॉडीपासून लांब गेला तो. ॲडक्शन, डाऊनवर्ड मुवमेंट ऑफ द ह्युमरस टुवर्ड्स द बॉडी, हे बॉडीच्या जवळ आला हात परत आपला. मीडियल रोटेशन, द हँड इज मूव्ड मीडियली अक्रॉस द चेस्ट. लॅटरल रोटेशन, द हँड मूव्स लॅटरली अक्रॉस द चेस्ट. हे चेंज काय, फक्त मीडियली आणि लॅटरलीचा चेंज आहे, बाकी सगळं सेम आहे, मीडियल लॅटरल तेवढंच. सर्कमडक्शन, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट मुवमेंट्स सो दॅट हँड मूव्स अलॉंग अ सर्कल. ह्याच्यामध्ये हात पूर्ण गोल फिरणार आपल्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल क्रिकेटमध्ये बॉलिंग करताना बॉलरचा हात जसा गोल फिरतोय तसं. आणि क्लिनिकल ॲनाटॉमी काय, डिस्लोकेशन आणि फ्रोझन शोल्डर्स.